अनिकेत चौधरी. गोलंदाज अनिकेत चौधरी आलाय पहिल्या षटकामध्ये. बेनापट्टे एक्सप्रेस म्हणून सातत्याने पाहिलं जातं त्या गोलंदाजाकडे, कारण की ती काबिलियत आहे आणि तितकाच चांगला देखील फलंदाज त्या ठिकाणी किशोर धोडी पाहायला मिळतोय. अनुभव आहे तर एका बाजूला युवक टॅलेंट, बेस्ट वर्सेस बेस्ट लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पहिलाच बॉल असेल त्या ठिकाणी. यस, लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल अनिकेत चौधरी, बेनापट्टे एक्सप्रेस. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला, पण इथून मात्र चांगला क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन 30 सर्कलला. इथून एक धावेने खातं ओपन झालंय राणी शिगाव संघाचं, कारण की चांगले सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर. गोलंदाज अनिकेत चौधरी पहिलाच बॉल थोडासा चांगला स्पीडने हाताळला होता जरूर, त्याच्यावरती आक्रमण केला होता, हल्ला बॉल केला होता. इथून एक धावेने खातं ओपन झालंय राणी शिगाव संघाचं. इथून काही जबरदस्त सामना रंगला होता, जिथे आपण पाहिलं कुर्लाई मातोश्री टायगर्स सफाले संघ, विपक्षामध्ये श्री साई चिंतूपाडा ब संघ. काही जबरदस्त देखना. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स चेंडूला फील्ड करेल. एकच धाब्याने मात्र सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. दोन आकड्यावरती 2 रन ऑन दी बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त सामना रंगलाय. संत सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत राणी शिगाव संघाची. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला, 2 धावा खर्च करतोय गोलंदाज अनिकेत चौधरी. चांगली गोलंदाजी हाताळल्याची ख्याती आहे त्या गोलंदाजाकडे. यावेळी सोडवलाय जरूर किशोर धोडीच्या बॅट मधून इंटो द गॅप मध्ये. वन बाउन्स, चांगला फील्ड करेपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून 2 धावा परिपूर्ण. आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड, 4 धावा. पहिलं षटक आहे. इथून अनिकेत वरती देखील हल्ला बॉल केला जातोय. हेच अनिकेत त्या ठिकाणी चौधरी. नक्कीच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग आयकॉन प्लेयर ज्याची नियुक्ती झाली MS लायन या संघामध्ये. यावेळेस बनलाट वेगावरती स्वार होता. इथून डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. अनिकेत चौधरी एक मोठं नाव आहे, ब्रँड आहे बेनापट्टे एक्सप्रेस. आणि जबरदस्त चांगली खेळी. आणि म्हणतात ना, जर चांगलं क्रिकेट तुमच्याकडे अंगीकृत असेल तर नक्की टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला कधी मात्र खाली आणून ठेवत नाही. की तितकाच आदर सन्मान, मान सन्मान हे देखील सर्व काही गोष्टी मात्र आपल्याकडे असाव्या लागतात. यावेळी कोलवा टप्प्याची लेंथ लाईन सरपॅटचा वापर, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण इथून पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळतील. किशोर धोडी कुठेतरी डेंजर रेंज कडे आले होते. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेड धाव फलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळताय आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. यावेळी रिव्हर्सचा टेम होता, असफल झालाय. इथून डॉट बॉल आला. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा राहुल गोंड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की
मागील मॅच मध्ये वन मॅन आर्मी ज्याची खेळी राहिली होती काही जबरदस्त विजयश्री संपादित केला होता आणि इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळेल राहुल गौंड. तर एका बाजूला किशोर थोडी हा फलंदाज आहे. एक षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिलाच बॉल यावेळेस स्लोवर चेंडू हाताला गेलाय डॉट बॉल. इथून चेंडू आणि फळीची कनेक्टिव्हिटी नव्हती डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून राहुल गोंडकडे ती क्षमता आहे चेंडूला दोन साईडनं बळवण्याची. कारण की नक्कीच बेनापट्टी आतापर्यंत आपण या संघाचा विचार केला तर या यंदाच्या हंगामामध्ये भरपूर वेळा चॅम्पियन संघ ठरला गेलाय. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा फलंदाजाच्या शरीरापासून लांब ठेवला गेला आणि इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीने धावण्या धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन ऑन दी बोर्ड 6 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी हाताळतोय राहुल गोल्ड. या गोलंदाजाने आतापर्यंत अधिराज्य गाजवलं गेलं त्याच्या जोरावरती. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. यावेळेस फुलटॉस बॉल जरूर इथून बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू सरळ क्लिअर करेल आलाय सी मारेखा पार चौकार 4. धन्यवाद. खराब चेंडू हाताळला त्याच्यावरती पनिशमेंट केला गेला आणि या महत्वाचा चौकार असेल आणि या चौकाराने धावफलक आपण पाहिला तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन दी बोर्ड 10 धावा धावफलकावरती. राहुल गोंड गोलंदाज पुन्हा एकदा. तर एका बाजूला हसमुख धोडी. याही वेळेस पुन्हा त्याच दिशेने मात्र चेंडू हाताळण्याचा वाईट बॉल आलाय त्या ठिकाणी. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. 11 रन ऑन दी बोर्ड. इथून नक्कीच हल्ला बॉल केला जातोय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. धावफलक पाहिला तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन दी बोर्ड 11 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र नक्कीच ट्रम लाईनच्या बाहेर वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च होत असताना या ठिकाणी राहुल गोंड या गोलंदाजाच्या माध्यमातून धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 12 रन ऑन दी बोर्ड 12 धावा धावफलकावरती. थोडस क्षेत्रक्षण मध्ये बदल करत असताना राहुल गोंड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस काय जबरदस्त इथून मात्र वेकेंड एरियाला क्लिअर करेल. आणखी एक हसमुख दोडीच्या बॅट मधून आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. काय जबरदस्त या ठिकाणी इथून मात्र महत्वाचा चौकार आलाय. धावफलक पाहिला तर 16 याकड्यावरती 16 रन ऑन दी बोर्ड 16 धावा धावफलकावरती. राहुल गोंड वरती हल्ला बॉल केला जातोय. हसमुख दोडीचं बॅट मधून नक्कीच 2 चौकार बॅक टू बॅक 2 चौकार 2 वाईट जरूर हाताळले त्यानंतर चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल गोंड. यावेळी रिवर्सचा डेम होता असफल झालाय. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून पाहिला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. 16 रन ऑन दी बोर्ड 16 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस खराब चेंडू यावेळेस सुडवलाय लॉंग स्टॉपला 1 बाउन्स क्लिअर करेल. आणखी एक आलाय सीमा रेखा पार चौकार.
धन्यवाद. काही जबरदस्त या ठिकाणी चौकार आलाय शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती हसमुख धोनीचा बॅट मधून चौकार. एक चांगली स्ट्रॅटर्जीने मात्र सुरुवात त्या ठिकाणी राणी सिगाव संघ आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना रोमॅन गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजाचं नाव काय? रोहन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. रोहन इथून स्ट्राईक एंडला किशोर धोनी तर नो स्ट्राईक एंडला हसमुख धोनी. आतापर्यंत चांगली खेळी करत असताना दोन्ही बॅटर दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून रोहन गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज रोहन पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील. एबलेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर मनगटाचा वापर त्या ठिकाणी एकदा मिळाली फंबल झाले आणि इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या दोन धावा महत्वाच्या. या दोन धावेने धावफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन द बोर्ड 22 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी पण इथून रिव्ह्यू घेतलाय. यस फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन. यावेळेस काय जबरदस्त सरळ बॅटचा वापर इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत तितकाच चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथून एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इकडे धाब्याने धावफलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 23 रन वरती बोर्ड 23 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी रोहनने हाताळली की आतापर्यंत पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून थांबवलं जरूर. इथून स्टार्ट जरूर चांगली राहिली होती पण अजूनही आपण पहिला तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन. यावेळी सोडवलाय हसमुख धोनीच्या बॅट मधून. चेंडू येईल त्या ठिकाणी सीमारेखा पार चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड 27 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून आपण पहिला अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. तिसऱ्या षटकातील रोहन वरती हल्ला बोल केला हसमुख धोनीचा बॅट मधून. यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये इनसाइड आउटचा फटका. राहुल गोंड आहे पुढे सरसावला जरूर चेंडूला फील्ड करेल. बॅकअप नाही या त्या ठिकाणी. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 29 याकड्यावरती. 29 रन ऑन द बोर्ड 29 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 29 रन. रिवर्सचा टेम असफल झालाय डॉट बॉल. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक आपण पाहिला तर 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना राणी सिगाव संघ बिनबाद नाबाद जिंदाबाद.
शेवटचा आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज नकुल. नकुल आलाय शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी. इथून गेअर चेंज करावा लागेल राणी सिंगाम संघाला. इथून गोलंदाज पाहिला त्या ठिकाणी तर नकुल आलाय, तर एका बाजूला किशोर धोडी हा फलंदाज पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. पहिलाच बॉल नकुल बॉलिंग ट्रॅक वरती. खराब चेंडू, चेंडू सरळ लॉफ केलाय, आलाय त्या ठिकाणी चेंडू सीमा रेखा पार, षटकार. धन्यवाद. इथून मात्र काही षटकार आलाय. नकुल वरती अल्ला बॉल केला जातोय, कारण की एका बाजूला अनुभव आहे. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ. यावेळेस मात्र ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर वाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती होईल. 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 36 रन ऑन दी बोर्ड, 36 धाबा धाव फलकावरती. काही जबरदस्त त्या ठिकाणी इथून संयम बाळगला गेला, आणि संयम तुम्हाला ठेवावा लागतो. ज्या बॅटने तुम्हाला नाव दिलंय त्या बॅटचा आदर करणं खूप महत्वाचं असतं. इथून यावेळी स्टंप लाईनच्या बाहेर वाईट बॉल. इथून मात्र एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना गोलंदाज नकुल त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी कुठेतरी हाताळली होती. आपण पाहिलं अनिकेत चौधरी या गोलंदाजाने, तदनंतर राहुल गौड, आणि तदनंतर थोडंसं महागडे षटक हाताळलं गेलं. नकुल आलाय. इथून 21 चेंडूचा आपण आतापर्यंत खेळ पाहिला. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपामध्ये धावा 2 धावा खर्च करत असताना नकुल पुन्हा एकदा यावेळी सोडवलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेत आहे. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, तिसऱ्या धावीचा प्रयत्न, पण इथून थांबावलं जाते. या 2 धावा परिपूर्ण होतील, आणि या 2 धाब्याने धावफलक आपण पाहिला तर 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 39 रन ऑन दी बोर्ड. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा नकुल, तर एका बाजूला किशोर धोडी. उलटच बॉल, सरळ बॅटचा वापर जरूर, फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना पहिला गडी गारद होतोय. फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट. किशोर धोडी बॅक टू द पवेलियन. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र नवीन फलंदाज झालाय आनंद दुमाडा. तिथून अजूनही आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज नकुल आहे, नवीन फलंदाज आनंद दुमाडा फलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 1 डाऊन प्लेयर. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा नकुल. पहिलाच चेंडू लॉफ्ट केलाय, मिड ऑनच्या डोक्यावरून आलाय लांब लांब षटकार. 6. धन्यवाद, थँक्यू थँक्यू. इथून षटकार आलाय, काय महत्वाचा षटकार, आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिला 45 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 45 रन ऑफ द बोर्ड. यावेळेस हेलिकॉप्टर लँड, सरळ बॅटचा वापर. राहुल गौड आहे त्या ठिकाणी सॉफ्ट हँड ने मात्र चेंडूला फील्ड केला. इथून मात्र नक्कीच या सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना हसमुख धोडी.
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज नकुल, शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूवरती किती धावा येतील हे देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण की आनंद दुबाड आहे ज्याच्या बॅटमधून हल्ल्या पावले षटकार जरूर आला होता. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिलाच बॉल जरूर सरळ बॅटचा वापर, इथून चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार, चौकार. आणि या चौकाराने धावफलक 50 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि 51 धावांचं लक्ष हे समोर असेल बेनापट्टी संघासमोर. जशी या इनिंगला सुरुवात होईल या मायक्रोफोन वरती थोडासा हलका बदल होईल. आमचे सती समालोचक इथून जॉईन होतील पुन्हा एकदा. निकेतजी रावते, व्हॉइस ऑफ केल्वे रोड. पुन्हा एकदा मी इथून थांबतोय, तुम्ही नका थांबू, ऐकत राहा, पाहत राहा. त्या ठिकाणी फ्रेंच चषक 2026 आज आपण पाहिले या स्पर्धेची 6वी रजनी आणि या 6वी रजनीमध्ये थँक्यू. तर चला लगेचच आपण बघणार आहोत. या ठिकाणी 24 बॉल 51चा टार्गेट सेट केला. दोन चांगला खेळ राहिला गेला. ज्या ठिकाणी मात्र पहिलं असेल फलंदाजांनी पलटवार केलं होतं. एका बाजूला किशोर धोडी तर एका बाजूला पण पहिलं असेल हसमुख धोडी याची ते अप्रतिम पार्टनरशिप. तदनंतर आनंदाला त्याने सुद्धा प्रहार केलं आणि तो धावफलक जवळ पोहोचला गेला 51 या आकड्यावरती. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. 24 बॉल 51 ची गरज असेल. यातून मात्र मोठे प्रहार करावे लागणार, कारण एक मोठी धावसंख्या निर्माण केली आणि शिगाव संघानं त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे आणि त्याच अनुषंगानं इथून धावा जमवल्या गेल्यात. इथून जर पाहिलं गेलं तर बेनापट्टी संघ सुद्धा तितकंच माता बरं. चला बॅटर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या. चेंडू 51 धावांचं टार्गेट जर पूर्ण करायचा त्याचा पाठलाग करण्यासाठी आज पप्पट जर पाहिलं गेलं तिथून राहुल गोड आणि चौधरी ही जोडी जरूर मध्ये कॅप्टन म्हणून त्या ठिकाणी स्टार रायकॉर्ड म्हणून निवड झाली आहे. तोच इन ऍक्शन मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाल ज्या ठिकाणी नंदोर देवखोप क्रीडा संकुलामध्ये. परंतु आज त्या ठिकाणी पाहायला गेला तर केळवा रोड पूर्व विभागातील ही नाईट टुर्नामेंट आणि या नाईट स्पर्धेमध्ये आज या ठिकाणी बेनापट्टी संघ खेळताना दाखल झाला. तिसऱ्या फेरीचा सामना जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर राणी शिगाव संघाला 50 धावा समोरल्या, अर्धशतक त्यांच्या नावावरती राहिलं गेलं. 51 धावांचं टार्गेट सेट केला त्याचा पट्टा करण्यासाठी आणि चौधरी आणि एका बाजूला पाहिलं गेलं तर राहुल गोंडे ही जोडी दाखल झाली. तर गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झाला. हसमुख धोडी आला गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून चांगले चेंडू हाताळावे लागतील कारण पॉवर प्लेचा षटक असेल. इथून याला पॉवरफुल बनवण्याच्या इराद्याने दोन्ही बॅटर मात्र सज्ज झाल्यात. ऑन स्ट्राईक होते राहुला, ऑन स्ट्राईक एंड वरती अनिकेतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस सोडवलाय जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु तो जो नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चांगल्या प्रयत्न राहिले गेले, चांगले एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी इथून महत्वाच्या धावा सेव्ह केल्या गेलं. एक धाव मात्र खूप महत्वाची असेल आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर इथून मात्र सर्व एक धाव सेव्ह केली आहे. पहिल्याच बॉल वरती कडक प्रहार आपण पाहिला असेल.
तोडणं तर 3 धावा आल्यात पहिल्याच बॉल वरती आणि संघाचं स्वतःचं खातं ओपन झाला. तेवढं दाफल जाऊन पोचला गेला 3 या आकड्यावरती. 3 रन स्कोर का 3 धावा दाफल का वरती हसमुख दोडी वरती प्रहार केला. याही वेळेस मिस्टाई स्ट्रोक जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडू खाली आल्यात कोणते चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद अनिकेत चौधरी बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. इथून नेमान 1 डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकाचा. इथून जर आपण पाहिलं गेलं तर निमेश दाखल झाला. थोडासा बॅकफूट वरती जरूर असेल बेनापट्टी संघ. या ठिकाणी मात्र पहिल्या 3 या अंकावरती पहिल्या विकेटचा पतन झाला. दोन हसमुख जोडे भाग्य बोलून पाहण्याचं नाव घेणार नाही. दोन डॉट बॉल आला. पूर्णपणे वर्चस्व हसमुख धोडीचा मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस डॉट बॉल अप्रतिम लेथर लाईन आणि अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी. अनुषंगाने पॉवर प्ले मध्ये कसा गोलंदाजी करावी व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज. इथून डॉट बॉल आला. बॅक टू बॅकचा सलगचा दुसरा होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याही वेळेस बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक डॉट बॉल आला. याही वेळेस बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक लावून जरूर. इथून जर पाहिलं गेलं तर परंतु इथून चाणक्य रीतीने रक्षण आपण पाहिलं परंतु पूर्णपणे बॅकफूट वरती हे प्रेशर आहे. इथून जो संघ जिंकेल 2 हात करताना श्री साई चित्तूपाडा ब संघासमवेत आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी मात्र क्वालिफाय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला दाखल झाला. कडवी लढत कडवा संघर्ष 51चं टार्गेट ज्या ठिकाणी सेट केला होता त्या ठिकाणी मात्र हसमुख दोडीचा वर्चस्व राहिला गेला. दहशत आणि दरारा कायम राहिला गेला. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. येणारे चेंडू असेल ते म्हणजेच 18 आणि 18 बॉल मध्ये 48 धावांची गरज. 16ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला गाठावी लागणार आहे. इथून संघर्ष करावा लागणार आहे. पुन्हा शेदा पण पहिला गेला. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅक वरती किरण दाखल होता. इथून किरणला चांगले गोलंदाजी करावे लागले कारण प्रत्येक षटकामध्ये इथून रन रेट वाढला गेला. त्या ठिकाणी मात्र आता आपण पाहिलं गेलं जाऊन पोहोचलं होतं 16 वरती. किरणला पहिला बॉल खोलवर टप्प्याची लेथर लाईन. इथून आनंद बाळा चेंडूला फील्ड करेल. इथून धावची संधी जरूर. धावची स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. इथून जर पाहिलं गेलं तर निमेश खेळला पूर्णविराम गॉन बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू पूर्ण मॅच मध्ये रंगत किरण दाखल झाला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती किरणनं विकेट काढली. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. राणे शिगाव संघ मात्र बऱ्या तुल्य बल आहे आणि तोड मात्र तोचा तसाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. किरण पुन्हा एकदा कारण अनुभवाचा भंडार आहे. यावेळेस मोठा प्रहार जरूर करायचा होता. चेस तर जरूर आहे. प्रत्येक मिळणार नाही. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफूट वरती पाठवेल. प्रत्येक चेंडू तुमच्यावरती प्रेशर कन्वर्ट केला जाणार.
तोंड तुम्ही कितीही माताबर फलंदाज जरी असाल, तुमच्याकडे मोठे फटके मारण्याची जरूर क्षमता असेल, परंतु माझ्याकडे ती गोलंदाजी हे दर्शवून दिलं जातं. कारण अनुभवाचा भांडारा अनेक वर्ष मात्र ज्याने क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि त्याचा अनुषंगानं मात्र अनेक पराभव त्यांनी स्वीकारलेत, परंतु आज या ठिकाणी यशस्वीरित्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस वेस्टर्न स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये, स्वतः चेंडू खाली आल्यात, एक सोपा झेल लॉलीपॉप झेल मात्र धरतीला दान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद या ठिकाणी दिला जातो फलंदाजासाठी. ही नामी संधी असेल, ही सुवर्ण संधी असेल फलंदाज राहुल गोंडसाठी, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करणं ही बाब खूप महत्वाची आहे. यातून तो पलटवार राहिला जाईल की त्याच अनुषंगानं मात्र इथून त्याला बाद केलं जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु आपण ऑन स्ट्राईक वरती यावेळेस किरणला पाहणार आहोत. इथून बघितलं गेलं तर 5 धावा धावफलकावरती आपण 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पेनापट्टी संघ पाहायला मिळतो. याही वेळेस पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. वेगावर स्वार आणि डॉट बॉल, कुठे चुकी केली नाही. चेंडू असा पडला, सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षक काच्या हातामध्ये, सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी सेफ हँड मध्ये, आणि इथून मात्र डॉट बॉलची संख्या झाली गेली. त्याचा चेंडू मात्र आला गेला. इथून प्रतिम मॅच मध्ये रंगता, कारण इथून प्रत्येक चेंडू तुम्हाला बॅकफूट वरती पाठवण्याचं कार्य केलं जाणार आहे. यावेळेस चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू जरूर त्या ठिकाणी होता, अंगणला क्षेत्ररक्षण चेंडू वरती पोहोचेल, तत्वर मात्र एकच धावेवरती समाधान, एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. धावफलक एकच्या मदतीने जर पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं 6 रन ऑन दी स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. शंभरचा अंतिम चेंडू असेल, दुसरा षटक प्रगती पथावरती. खराब स्थितीमध्ये वसई बेनापट्टी हा संघ पाहायला मिळाला. बॅट चलेली गे, थोडीशी घाई जरूर, परंतु बॅकअप चांगला आहे आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाब्यावरती सॅटिस्फाय, एकाच धाब्यावरती समाधान मांडावं लागतं, आणि याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 7 या आकड्यावरती. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 7 अंकावरती. इथून समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर 12 बॉल 44 ची गरज असेल, तर 22 ची सरासरी गाठावी लागेल. कारण कुठेतरी आधी आपण पाहिलं असेल तर कमीच रन रेट होता, परंतु त्या ठिकाणी हसमुख धोडी आले, किरण धोडी आला, आणि तो मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती. यातून तिसऱ्या षटक प्रगती पदावरती आनंद दाखल झाला. इथून आनंद दुबाडा पाहायला मिळणारा आज सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये याला सुद्धा आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. चांगली गोलंदाजी अष्टपैलू नेतृत्व राहिलं गेलं, आणि आजचा दिवस ज्याने प्रभावित केला, आजचा दिवस ज्यांनी गाजविला तो हा संघ एका बाजूला राणी शिगावा, तर एका बाजूला आपण पाहतो वसई बेनापट्टी. खूप लांबवरचा प्रवास या ठिकाणी करून आलात. चांगला खेळ त्यांच्या बाजूने पहिल्या सामन्यामध्ये जरूर राहिला होता, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर बॅकफूट वरती आहे, कारण 2 षटक संपुष्टात, 7 धावा धावफलकावरती. 2 भन्नाट वेगावर स्वार डॉट बॉल, निर्धाव चेंडूची संख्या. काय अफलातून गोलंदाजी या ठिकाणी साकारतोय गोलंदाज पाहिलं गेलं तर इथून गोलंदाजी ट्रॅक वरती अप्रतिम गोलंदाजी, कारण हे सातत्य खूप सपलं गेलं या सामन्यामध्ये. अचूक लाईनला मेंटेन करत असताना आतापर्यंत पाहिलं गेलं तर आनंद दुबाडा हा गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या वेगावरती स्वार भन्नाट वेग. याही वेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये हा चेंडू हाताळला. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर सलग बॅक टू बॅक दुसरा चेंडू व्हाईट बॉल साठी जरूर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजानं यातून बेनापट्टी संघाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू असेल व्हाईट बॉल साठी. इथून फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू मात्र लॉस झाला. याची 2 दशमे. इथून फेअर डिलिव्हरी आली. अजूनपर्यंत प्रेक्षक राहायचा मात्र आपण बघतो मैदानाच्या चौफेर बाजूला अजूनही तैनात.
थोडं बॅटाने बॉलचा काहीच संपर्क नाही या पंचाने दर्शवलंय लाऊड अपील जरूर होती परंतु तोडणं प्रेशर हे मॅच मध्ये जे प्रेशर कन्वर्ट केलं पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून त्याला मात्र आतापर्यंत कन्सिस्टन्सीने पुढे नेला सातत्याने पुढे नेले गेला आणि त्याचाच परिणाम आपण धावफलकावरती पाहतोय यावेळेस उडवलाय जरूर इनसाइड आउटचा फटका सरळ स्टँड अँड डिलिव्हर सी बारे का पार आला यावेळेस क्लासिकल षटकार 6 अप्रतिम फटका राहिला गेला इनसाइड आउटच्या रूपामध्ये त्या ठिकाणी वेट अँड वॉच वर पाहिलं गेलं पंच मात्र अप्रतिम राहिला गेला सरळ 6 धावांसाठी या 6च्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर यावेळेस जाऊन पोहोचलं गेलं दुहेरी स्पर्श करत असताना 13 धावा धावफलकावरती 30 रन स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स 5वा बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज गाजचा चांगला प्रहार या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर थोडंसं पुढे सरसावलं होतं परंतु तोडणं चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाब्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 14 आकड्यावरती येणारे 7 बॉल आणि 37 धावाची गरज हा चेंडू खूप निर्णायक असेल इथून जर षटकार येतो तर 6 बॉल 31 ची गरज असेल थोडीशी आशा उमेद असेल परंतु हा चेंडू निर्णायक असेल कारण इथून जर निर्धाव चेंडू आला इथून जर निश्चित स्वरूपामध्ये हा चेंडू विकेट येतो तर मात्र 6 बॉल 37 कुठेतरी अशा अपेक्षा असतील त्या सुद्धा गमूर बसेल वॉसी बेरापट्टी या संघा परंतु इथून मॅच अजूनही होणार कारण हा निर्णायक चेंडू असेल 7 बॉल 37 ची गरज शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून मात्र पंचाने दर्शवला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा संकेत एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव अवांतर रूपामध्ये ऍड होईल धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती अजूनही 36 धावाची गरज असेल 6 षटकार या 7 बॉल वरती तुम्हाला खेचावे लागणार आहेत इथून जर जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल कारण इथून परतीचा प्रवास करण्यापेक्षा काहीतरी जे उरलंय त्यासाठी लढता येणं खूप महत्वाची गोष्ट आहे तो पेंटन बेस डॉट बॉल आला षटक संपुष्टात आला इथून येणारे चेंडू असेल 6 आणि 6 बॉल मध्ये 6 षटकाराची गरज असेल चला लगेच स्पीडअप करा प्लीज विनंती असेल इथून राणी शिगाव संघाला शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल 6 बॉल 36 ची गरज सहा चेंडू 6 षटकार खेचावे लागणार आहेत हे सुद्धा होऊ शकतं परंतु इथून पहिलाच बॉल निर्णायक असेल त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहूयात साहिल दाखल झाला यावेळेस उडवलाय जरूर लफ केलाय लोंगनच्या डोक्यावरून सरळ सीमा रेखा पार आला यावेळेस षटकार 6 अजूनही 5 षटकार मारावे लागणार आहेत माझी जॉन इथून मी विनंती करेन श्री साई चिंदूपाडा संघ आपण रेडी राहायची नोंद घ्या कारण यानंतर लगेच क्वालिफाय मॅच सुरू होईल त्याचा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही तुम्ही संघ रेडी राहायचा तुम्ही यावेळेस इथून कट आणि एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू दिला जाणार नाही याची नोंद घ्या अंपायर कॉल असेल कारण एलबीडब्ल्यू आणि बॅट साठी रिव्ह्यू नाही नॉट आउट तो नक्कीच लाऊड अपील जरूर होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे त्या ठिकाणी इथून जर पाहिला तर डॉट बॉल आला इथून मात्र समीकरण 4 आणि 30 यावेळेस प्रहार चांगला मॅचला जवळ आणण्याचा हा प्रयत्न खूप महत्वाचा आहे कारण त्या ठिकाणी राहुल गोंडा सातत्याने प्रयत्न करतोय की मॅचला अजून जवळ आणणं भले पराभूत झालं तरी चालेल परंतु समोरच्या संघाला मी घाम फोडणार हे मात्र दर्शनाचा प्रयत्न सातत्याने झालाय परंतु गोलंदाज साहिल चांगली गोलंदाजी साकारतो तो हात खुलण्याची संधी देत नाही याही वेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये फेकून दिले गेला इनसाइड आउटचा फटका सरळ सीमा रेषा पार आला षटकार 6
अप्रतिम या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व राहिलं गेलं. राणी शिगाव संघ ज्या ठिकाणी 51 धावा ठोठावल्या गेल्या होत्या, 51चा टार्गेट आपण पाहिला, 50 धावा मात्र ठोठावल्या, 51चा टार्गेट सेट केला आणि तिथून हसमुख घोडे आणि तिथून चांगली गोलंदाजी राहिले गेले. याही वेळेस हेलिकॉप्टर सरळ फिरवला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. चेंडू आणि वीजची गरज याही वेळेस उडवलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये तर चेंडूला स्टॉप केलं जाईल तवर चेंडू आता बॅकेट एरियाला सरळ सीमारेषा पार आलाय चौकार आणि इथून मात्र विजयशील संपादित केला राणी शिगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन. तर हार्ड लक टीम वसई बेनापट्टी. संघर्ष मात्र करता करता एक वेळ अशी आली की पराभूत व्हावं लागलं, कारण खूप साऱ्या धावांचा डोंगर आपण पाहिला पूर्ण उभारला गेला होता आणि तिथून मात्र पराभूत व्हावं लागलं वसई बेनापट्टी संघाला. तर इथून आपण जो होणारा सामना असेल बिग बॅट बॅटल बिग मॅच या ठिकाणी कडवा लढत कडवा संघर्ष आपण बघणार आहोत. या ठिकाणी मात्र एका बाजूला श्री साई चिंचवडा ब हा संघ असेल तर त्यांच्या विपक्षामध्ये राणी शिगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळणार. चला लगेच या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करणार आहोत. तर विनंती असेल इथून श्री साई चिंचवडा संघाच्या कर्णधाराला आणि इथून विनंती असेल राणी शिगाव संघाच्या कर्णधाराला या लगेच टॉस साठी प्लीज. चला प्लीज कर्णधार मी विनंती करेन इथून श्री साई चिंचवडा संघ या लगेच